नमस्कार शिक्षक बांधवांनो, पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की काही जिल्हा परिषदच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्यामध्ये न्यायालयीन प्रकरणं आणि न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करणं आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयीन प्रकरणातील हा जो महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी हा जो आदेश काढलेला आहे दिनांक 3/5/2025 रोजी न्यायालयीन प्रकरण संदर्भात या ठिकाणी जी कंपनी आहे जी त्या ठिकाणी बदली प्रक्रिया राबवते त्या कंपनीला त्या ठिकाणी हे पत्र देण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे, तर प्रति मे विनिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे पहा याच्यामध्ये विषय आहे रीट याचिका स्टॅम्प क्रमांक 16/223/2025 मध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन 2025च्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग 3 मधून बदली अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. पहा याच्या अगोदरच्या आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की ज्या शिक्षकांनी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये धाव घेतली होती त्यांची बदली त्या ठिकाणी होणार नाही. आणि आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर त्या निकालानुसार 2025च्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग 3 मधून बदली अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. म्हणजे ज्या शिक्षकांनी त्या ठिकाणी ही याचिका दाखल केली त्या शिक्षकांना संवर्ग 3 मधून बदली अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहा म्हणजे संदर्भ देखील त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर ते पत्र काय आहे, तर महोदय उपरोक्त विषयाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी संदर्भाधीन पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक 16/223/2025 मध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 30/5/2025 रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन 2025च्या जिल्हा अंतर्गत बदल्यामध्ये संवर्ग 3 मधून बदली अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी आपणास विनंती आहे. तसेच माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पहा कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ज्योत्स्ना अर्जुन यांच्या सहीने या ठिकाणी ही जी प्रत आहे ही प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे पहा न्यायालयाच्या ज्या काही न्यायालयाचा अवमान होणार नाही किंवा न्यायालयीन निर्णयाचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अधीन राहून त्या ठिकाणी आपल्याला ही बदली प्रक्रिया राबवायची आहे. त्यामुळे न्यायालयीन जे प्रकरणं आहेत त्या न्यायालयीन प्रकरणामध्ये त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्याचबरोबर शिक्षणाधिकारी असतील यांना त्या ठिकाणी ग्रामविकास विभागाचं हे अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे मागच्या न्यायालयीन प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जे शिक्षक होते त्या शिक्षकांची त्या ठिकाणी बदली होणार नाही आहे. जे न्यायालयामध्ये गेले होते ते शिक्षक आणि याच्यामध्ये या शिक्षकांची म्हणजे संवर्ग 3 मधून बदली अर्ज भरण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी हे 3/6/2025चं जे पत्र आहे ते महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं. म्हणजेच याच्यावरून आपल्या आज एवढं लक्षात येतं आहे की ही बदली प्रक्रिया आणखीच क्लिष्ट होत चाललेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आत्तापर्यंत बदल्या होणं अपेक्षित होतं, परंतु आता या बदल्या झालेल्या नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणं एक पुढे येत आहे आणि या न्यायालयीन प्रकरणामुळे जी बदली प्रक्रिया आहे ती लांबत चाललेली आहे. त्याच्यामुळे ही जी बदली प्रक्रिया आहे ती लवकर होण्यासाठी जरी वेगवेगळ्या संघटना प्रयत्न करत असल्या तरी देखील न्यायालयीन प्रकरणामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने असं सांगितलं आहे की न्यायालयाचा अवमान होणार नाही. न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णय दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्या निर्णय स्वीकारून आपल्याला बदली प्रक्रिया राबवायची. परंतु एक प्रकरण समोर जर आलं आणि अशाच पद्धतीने ही बदली प्रक्रिया जर रेंगाळत राहिली तर बदली प्रक्रिया व्हायला अडचण देखील येऊ शकते. अशा पद्धतीची ही अपडेट त्या ठिकाणी समोर येत आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या शिक्षक बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.